तुम्ही सकाळी रात्री ट्विट केलं होतं मोहळांच्या गाडीबद्दल. तुम्ही जे आरोप केले त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले की ती बडेकर कंपनीत मी पार्टनरशिप होतो. माझ्या ॲफिडेविटमध्ये तो उल्लेख आहे खासदारकीच्या. कंपनीची गाडी मी वापरत होतो आणि दंगेकर हा वेळ लागलेला माणूस आहे, विकृत आहे. नाही ना, ते काय बोलणार आहेत त्याची मान्यता मी त्यांना दिलेली आहे. विकृत आहे, वेडा आहे, भ्रष्टाचारी आहे, अजून काय काय त्यांची लोक बोलतात ते सगळे मला मान्य आहे. पण महानगरपालिकेचा लोगो हा प्रायव्हेट प्रॉपर्टी किंवा प्रायव्हेट कंपनीला लावता येतो का हे शहाणपण त्यांना माहिती असेल तर त्याची त्यांनी दुरुस्ती करून पहिली द्यावी. महानगरपालिकेचा लोगो हा महानगरपालिकेच्याच गाडीला लागला जातो, प्रायव्हेट गाडीला लागला जात नाही. हे संकेत आहेत आणि शासकीय पदावर शासकीय एखादं पद असेल तर तुमची प्रायव्हेट गाड्या त्या पदाच्या त्याचा लाभ आपल्या कंपनीला होऊ नये असं जर वाटत असेल तर ती महापौरांची गाडी ही महानगरपालिकेच्या गाडीला ते लोगो लागला पाहिजे. तुमच्या प्रायव्हेट कंपनीला लागून त्या पदाचा लाभ कंपनीला मिळेल अशी त्याची सोय केलेली होती तुम्ही. हे पुणेकर एवढे भोळे नाहीत, मी वेळ आहे पण पुणेकर भोळे नाहीत. तुमच्या प्रायव्हेट गाडीला महापौरांचा लोगो लावता येत नाही, हा नियम आहे. 2011 मध्ये तुम्ही जमीन हडपली म्हणून एक गुन्हा दाखल झालेला आहे. तुमच्यावरती 10 गुन्हा आहेत, माझ्यावरती एकही गुन्हा नाही आहे. उलट त्यांनी तुमच्यावरतीच असे आरोप केले. नाही, माझ्याकडं 2011ला माझ्यावर एक खोटा गुन्हा दाखल झाला होता आणि पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर तो गुन्हा त्यांनी मागे घेतला. आज त्या गुन्ह्या संदर्भात माझ्यावर कुठलाही आक्षेप नाही, कुठला जामीन नाही. त्यांनी कोथरूडच्या पोलीस स्टेशन जाऊनमध्ये चौकशी करावी. ह्याच्यामध्ये माझी कुठेही चूक नसताना मला त्याच्यामध्ये 169 करून हा गुन्हा पोलिसांनी डिझॉल्व केलेला आहे. तुमच्याकडे कुठलेही पुरावे नसताना तुम्ही बोगस आरोप करता. तुम्हाला सांगतो, तुम्हाला आठवत असेल महापौरांच्या मोबाईलवरनं खंडणी मागण्यात आली, खंडणीनंतर कॉम्प्रोमाइज करून तो विषय संपवला. हा पुणेकरांना माहिती आहे. आपल्या मोबाईलवरनं कोणाला खंडणी मागितली आणि नंतर कुणी कॉम्प्रोमाइज केली, कुणी त्या माणसावर प्रेशर आणलं, पुणेकरांना चांगलं माहिती. अजून काही पुरावे आहेत का तुमच्याकडे? तुम्ही जर म्हणताय जर प्रायव्हेट गाडी वापरता येते का तर नाही येत वापरता आणि त्यांनी खुलासा केला तर तो तुम्हाला मान्य असतो. पण तुम्ही शासकीय गाडीचा फायदा तुमच्या कंपनीला होत असेल आणि कंपनीचं ब्रँडिंग होत असेल तर तुमचा लाभाचं पद होतं ते, असं त्याचा अर्थ होतो. आणि त्याचा लाभ तुम्ही कंपनीला देण्याचा प्रयत्न करता. बडेकर कंपनीमध्ये तुम्ही जर भागीदार असाल आणि तुम्ही ऑपरेटरमध्ये तर ती गाडीला लोगो लावता येतो का हे जर शहाण्या माणसाला कळत नसेल तर माझ्या वेड्या माणसाला ते कळतं, हे त्यांनी ध्यानात द्यावं. अजून काय नवीन ट्विट बघायला नवीन आता उद्या तुम्हाला माझ्याबरोबर बोलायचं, आज सगळं संपवायला बरं काय म्हणजे असे किती आरोपाची मालिका आहे तुमच्याकडे किंवा अजून कुठल्या प्रकरणात पुरावे आहेत मोहरांच्या विरोधात? ह्याच्यामध्ये पुराव्याची मालिका माझ्याकडे आहे. त्यांनी आता काही लोक ठेवलीच माझ्यावर सगळे जुने पाणी काढायला, पण अजूनही माझ्यावर 22 केस करू शकतात कारण त्यांची ती तयारी असते, कारण त्यांची तो प्लॅनिंग असतो. त्या प्लॅनिंगला माझं उत्तर बरोबर त्या वेळेला बरोबर आहे तुम्हाला देईल.